ओके, नमस्कार मित्रांनो. आज तारीख 10 जून 2026 आहे. बघू शकतो एक जबरदस्त असं इंडियाग्रो प्रोडक्टच्या माध्यमातून रिझल्ट आला शेतीवरती. आपण मावशीच्या तोंडूनच ऐकून घेऊया. नमस्ते मावशी, हा. नाव काय म्हणला? सजाबाई चौगले, ओके, गाव डफळापूर. डफळापूर. हे जे तुमचं ऊसाचा रिझल्ट आहे कसं वाटतंय तुम्हाला? आम्हाला छान वाटते. औषध घेतल्यापासून ऊस चांगला दिसतो. आम्हाला भरपूर दिसतो वाटायला आलाय. आमचा पहिला असा नव्हता. आम्ही मटेरियल गावात आणून टाकलं मस्त, खरं उठाने खाल्ली नव्हती. काळोखी कधी आलेली नव्हती. आम्हाला आता असं आनंद झालाय आम्हाला या औषध बघून आम्हाला. ओके, ह्याच्या पहिला असं कधी ऊस आलतं का? ऊस कधीच नाही आला. आलं तर कसं पहिल्या वर्षी लावणीचा ऊस जरा येणार, त्यातनं पुन्हा थंडच होणार. ओके, हा. आता हा ऊस तुम्ही आता 2.5 महिन्याचा बांधणी केलाय. हा, हा. 2.5 महिन्याचा बांधणी केली. ओके, तुम्ही बघू शकता मित्रांनो, ह्या ऊसाची क्वालिटी काय, तुम्हाला फुटवे वगैरे काळोखी वगैरे बरं वाटतंय? बरं वाटते आम्हाला, बरं वाटते. काय ह्या वर्षी पैसा निघणार आहे? पैसा निघणार आहे. आजूबाजूचे काय म्हणतात? आजूबाजू म्हणते त्याला काय उसाला तुम्ही घातलंय हा आणि काय कुठलं आणलं याला हा आणि काय सांगा तर आम्हाला. बर हे असं आता बोलायला आले ते. हा का तर आता पाण्यामुळे लोकांचा ऊस जळून चाललाय. हा. आमचा ऊस हिरवागार राहिलाय. बघा, त्यामुळं सगळीच अशी म्हणाल की एवढा ऊस सावरा तुम्ही केला कसा काय काय म्हणतो तुम्ही आणि पाणी कुठून आणलं. बघू शकता मित्रांनो, भारतातलं टॉपचं ॲग्रो ऑर्गॅनिक मध्ये इंडिया ॲग्रोच्या माध्यमातून बघा, राजस्थानमध्ये पण चालतंय, केरळामध्ये चालतंय, हिमाचलमध्ये पण चालतंय, महाराष्ट्र कुठल्या पण राज्यात चालतंय. पाणी कमी असलं तरी चालेल, पाणी वाढलं तरी चालेल, पूर आलं तरी चालेल, चालेल. असा ऊस ह्या पद्धतीने तुम्ही बघताय. कमी पाण्यात सगळ्यांचा ऊस वेगळ्या पद्धती, ह्यांचा ऊस गावातच रेकॉर्ड ब्रेक आहे. आज खरोखर सांगतो, आनंद ह्यासाठी वाटतोय की हे आपले मुंबईचे दीपाली माने मॅडमच्या माध्यमातून आपण दिलोय. आणि दीपाली माने मॅडमचा एकच आहे, सर आमच्या आजूबाजूचे नातेवाईक गावातले जेवढे आहेत सगळ्यांना ऑर्गॅनिकमध्ये आणायचं आहे आणि त्यांना 100% रिझल्ट देऊन आपल्याला एक समाधानी एक माणूस असा जन्म घेतलेला आहे, त्या जन्मामध्ये सार्थक झाला पाहिजे. मग त्यांच्या माध्यमातून, त्यांच्या आईच्या माध्यमातून हा बघू शकता ऊस पार कडेपर्यंत दाखवू शकता. कुठं बघेल तसं कांड्या. काय म्हणता मावशी तुम्ही? एक नंबर, हा एक नंबर. आम्हाला आनंद झालाय ऊस बघून. आता आनंद झालाय की असं वाटते आम्हाला काहीतरी आम्ही मोहर परदिका दिले आमची आता येतो दुष्काळ बाहेर तयार झाला आपला. बघा, दुष्काळ पण गेला म्हणजे ह्या वर्षी पैसे होतील पैसे होते 100%. बांधून ठेवले का आम्ही. बांधून ठेवले ना, पहिलेच कॉन्फिडन्स आहे. पहिल्याचा झाला आम्हाला. ओके, म्हणजे दीपाली मॅडम चलो चांगलं केलं. चांगले केले व्यवस्थित. सगळ्या दुनियात चांगलं म्हणाये, हा पण दुनियाला कळत नाही. बरोबर. म्हणजे आता आम्ही पण आनंदित झालो खरोखरच. जेवढं शक्य होईल जून महिन्यात चालू आहे, शेतकरी बांधवापर्यंत पोहोचवा, शेतकऱ्यांना न्याय द्या, कमी पैशामध्ये उत्पन्न वाढलं पाहिजे. त्यासाठी आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सांगतात, पंतप्रधान सांगायला आलेत, जेवढं शक्य होईल ऑर्गॅनिककडे वळा, ऑर्गॅनिक द्या. कारण माती वाचली तर शेती वाचणार आहे, शेती वाचलं तर आपली पुढली पिढी वाचणार आहे. त्यासाठी सगळ्या मिळून कार्य करूया. जय जवान जय किसानच्या नारासोबत शेतकऱ्यांना योग्य न्याय, शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मदत करा, कमी पैशामध्ये उत्पन्न वाढलं पाहिजे. जय हिंद, जय इंडिया ॲग्रो.